आघाडीच्या संदर्भात निर्णय अजूनही चालू आहे आणि वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल। आघाडी जर झाली नाही तर मात्र वेगवेगळ्या लढण्याची आमच्यावरती वेळ येईल आणि त्यामध्ये शिवसेना उभाटा आणि काँग्रेस राष्ट्रवादी असे वेगवेगळे लढू शकतात। मात्र आम्ही देखील सर्वांनी नगराध्यक्ष पदासाठी जो उमेदवार आहे त्यासाठी आम्ही देखील जोरदार तयारी केलेली आहे। त्याच्यामध्ये माझी मिसेस हिमानी मिलिंद कीर आहेत आणि त्याचप्रमाणे बशीरभाई मुर्तुजांच्या देखील मिसेस आहेत। अशा दोघांचं नाव आमचं चर्चेमध्ये आहे आणि वरती आम्ही दोघांनी मागणी केली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही देखील जोरदार तयारीला लागलो आहोत। शहर विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही देखील आमचे जे विजन आहे त्या भविष्यामध्ये आम्ही पुढे मांडूच येणाऱ्या कालावधीमध्ये। पण आता उभाटाने जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत, त्यांचा प्रचार फेऱ्या संपत आलेल्या आहेत, पण तरी सुद्धा अजून राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्याच्यामध्ये कुठेच दिसत नाही। मग नक्की तुमचं काय धोरण दिसतंय याच्यामध्ये? मुळामध्ये बघा, नगरपालिकेमध्ये आम्ही 2019 पासून ज्या वेळेला आम्ही बाय इलेक्शनला उभा राहिलो त्यानंतर सातत्याने नगरपालिकेच्या विषयांवरती आपण पाहिलं असेल की एकमेव माणूस आहे तो म्हणजे मिलिंद कीर, ज्याने प्रत्येक चुकीच्या गोष्टी रत्नागिरीकरांच्या समोर आणल्या आणि न्याय हक्कासाठी कोर्टामध्ये देखील आम्ही त्यांच्या विरोधात गेलो आहोत। डांबर घोटाळा असेल, अन्य काही घोटाळे असतील तर त्या संदर्भात देखील आमची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे जनतेला माहिती आहे की खरा विरोधक कोण आहे आणि कोण काम करतंय आणि त्यामुळे रत्नागिरीकर सुजाण आहेत आणि आम्ही जरी आज याच्यामध्ये नसलो म्हणजे तुम्हाला दिसत नसलो आणि एखाद्या ज्याचं कोणाचं फायनल होईल त्याचं प्रामाणिकपणे आम्ही काम करू आणि लवकरात हा जो नगरपालिकेला जो आज खऱ्या अर्थाने हे पाहिजे म्हणजे बदल पाहिजे आणि तो बदल अपेक्षित आहे आणि जनता नक्की न्याय देईल। कारण आत्ताची जी सध्याची परिस्थिती आहे ही प्रचंड विदारक आहे। रत्नागिरी नगरपालिकेची जी परिस्थिती आहे ती आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशी परिस्थिती ह्या नगरपालिकेची झाल्यामुळे सुजाण नागरिक नक्कीच त्याचा विचार करून मतदान करतील। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।